जयसिंगपुरात 2 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी शंकर कुंभार विरुद्ध गुन्हा दाखल। गहाण असलेली मालमत्ता बोजामुक्त असल्याचे भासून तसेच कागदपत्रामध्ये फेरफार करून तब्बल 2,05,01,012 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी किरण चंद्रकांत शहा, मुख्य अधिकारी रवळनाथ को-ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शंकर मारुती कुंभार, वय वर्ष 50, राहणार गल्ली नंबर 17, विजयमाला नगर, अरिहंत प्लाझा, जयसिंगपूर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने हेतुपुरस्स विश्वासघात करण्याच्या उद्देशाने गहाण असलेली मिळकत कर्जमुक्त असल्याचे भासवले, तसेच कागदपत्रे व दस्तऐवजामध्ये बदल करून संबंधित संस्थेची दिशाभूल केली। या व्यवहारातून संस्थेची 2,05,01,012 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। ही घटना 4 जुलै 2019 ते 24 जुलै 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शनिवारी 1 ऑगस्ट रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास PSI युनुस इनामदार करीत आहेत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।